फोटो कॉपी दिखा नहीं नको नहीं चंदन सर असे बघा गजानन दिसतात का बस जबरदस्त मछली मारता है आराम से थोड़ा अभी सीधा निकालना थोड़ा नहीं फंस गए निकल गया निकल गया यहाँ पे छोड़ दे वीडियो करेंगे दिखाना थोड़ा छोटू को भी छोटू दिख रहा है काय बोलता गजानन सर, कसे आहात तुम्ही? मजेत, वातावरण पण एकदम झकास आहे. वा 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 या आता याच्यामध्ये एकदम मिल बैठे 3 यार, मैं चंदन सर और एटमॉस्फेयर. तो गुड गुड गजानन फायनली दमलेले आहेत आणि आता सध्या ते पाणी पित आहेत. पाणीच पितोय मी या वातावरणामध्ये. दमले नाही तर काय, बघा येऊन इथं आराम थोडीच करायचा असतो. बरोबर 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 राईट गजानन. पण एकंदरीत वातावरण मस्त आहे. सरांसोबत येऊन आनंद वाटतो. सर पण आनंद घेतात असं मला वाटतं. यस यस यस. फायनली चंदन सर पण दमलेले आहेत. तहानेची किंमत त्यांना पण कळालेली आहे. यस सर, हे पाण्याला पाहून यांचा आवाज पाहून काय वाटतं तुम्हाला? छान, एकदम मस्त. भीती काही वाटते का तुम्हाला? भीती शून्य भीती. शून्य भीती. आताच काही थोड्या वेळापूर्वी बोललं होतं ना, असं काय वाटतंय म्हणून. बोला ना सर एकदा परत. आपण पाण्याच्या वरती आहोत बसलेलो. हां. आणि आता असं जाणवतं की जरा कमी हा पूल खाली गेला की आपण पाण्यामध्ये. ही सरची विनाकारण भीती आहे. सर पण अनामिक भीती. अनामिक भीती आहे एक प्रकारे. आपण या असल्या भीतीला घाबरायला नको खरं म्हणजे. सर तुम्हीच घाबरता. तुम्हाला जो वाटतं क्षणात हे बोलता की टू बी और नॉट टू बी. आपण दोन्ही मार्गाने चालायला पाहिजे, एक सकारात्मक नकारात्मक दोन्ही गोष्ट आपण घेऊन चालायला पाहिजे. चांगली नाही थोडी भीड नाही का आंघोळीला स्त्रिया तिथं आंघोळ करता येते का कपडे धुवून? ते तिथं लहान मुलगा किती हे करतो. खरं सुख मित्रांनो याच्यातच आहे. धकाधकीचं जीवन तर सगळेजण जगत आहेत, पण काही वेळ आपल्या स्वतःसाठी पण काढायला पाहिजे, स्वतःवर पण प्रेम करायला पाहिजे. म्हणून हा येण्याचा अट्टाहास म्हणा, हा वेळ आपण काही सद्मार्गाला लावला आहे. असं खूप जण म्हणलेले आहेत की पुस्तकं आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानं खूप माणसाला फ्रेश वाटतो. तसं आज आम्ही पुस्तकं नाही वाचत, आम्ही निसर्गाचा सानिध्यात देतो. काय पाहिजे आयुष्यामध्ये असं? गजानन काय नाश्ता करूया आपण? वडा बिडा खाऊन जाऊया ना गरम गरम. क्या ढूंढ रहा है बच्चा? कुठे घेऊ गजानन? समोर.
अरे तो मंगलमूर्ती बोलतोय ना, मग मंगलमूर्ती इकडं आहे. अच्छा, चला तर आपण लाईटली नाश्ता करून घेऊ. दुपारचे वाजलेले आहेत 1. गाडी लावायला जागा आहे का? काय भेटतं इथं गजानन? काय काय भेटतं चांगलं? आता आपण खडवली नदीहून आल्यानंतर थोडंसं आता पोटपूजा केली पाहिजे. त्यासाठी आता आम्ही मंगलमूर्ती रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. टिटवाळ्याचं गणेश मंदिरपाशी फेमस आहे तिथं. आता आपण ऑर्डर मागितलेली आहे. 1 कांदा भजी क्या चाहिए आणि 2 वडापाव. 1 कांदा भजी प्लेट और 2 वडापाव. कांदा भजी देखेंगे कैसे खा के हमें कैसे फेमस तो है. पेश है आपके फ्रेंड्स खिदमत में कांदा भजी और वड़ा पाव. कोणता? देखने में तो मस्त लग रहा है. कांदा भजी और वड़ा पाव भी फेमस है. गजानन कशी आहे भजी आणि वडा सांगावं? भजी 1 नंबर दर्जा, खुसखुशीत आहेत. कांदा भजीच आहेत प्रॉपर. आणि वडापाव पण दुसरा टेक्स्चर भारी दिसतो आणि 1 नंबर दिसतो. वडापाव खातोय सर. मंगलमूर्तीचा वडापाव कसा वाटतो? मस्त एकदम जबरदस्त. जबरदस्त वाटतो. पैसा वसूल. पैसा वसूल आहे. या तुम्ही पण खायला आणि बिल तुम्हीच भरा. गजानन अजून काय मागवलं का? बस सर, आज काय बघून आजचा दिवस सगळ्यात खास गेला. आज हां, संडे ओरिजिनलमध्ये फन डे गेला तुमच्यासोबत. हा टिटवाळ्याचा गणपती मंदिरचा रस्ता. खडवलीकडून रस्ता जाताना काळू नदीकडे जाताना जो रोड आहे तिथं हा मंगलमूर्ती स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक सेंटर आहे. एकदम रिजनेबल रेटमध्ये मस्त आणि हायजेनिक सगळं भेटतं आहे. ते ज्यूस सेंटर पण आहे, ते पण इथं आहे. चांगलं आहे इथं, तुम्ही एकदा विजिट द्या. आताच आम्ही जो वडापाव आणि जो कांदा भजी खाल्ली ना तो बेस्ट आहे.